नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील तमाम ग्राहक बांधवांना मी अशी विनंती करतो की आजची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती देशाची अवघड आहे. त्या कारणामुळं माननीय नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे आणि सोनं 1 वर्ष खरेदी करू नका. दुसरा विषय, तेल सांभाळून वापरा, पेट्रोल डिझेल वापरू नका, परदेशात जाऊ नका. ह्या काही जी सूचना दिल्या आहेत जनतेला, त्यापैकी आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे सोन्याचा. मी महाराष्ट्र राज्य सराफ स्वर्णकार फेडरेशनच्या वतीनं मी माननीय पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत करतोय. पंतप्रधानांनी 2 दिवसापूर्वी की अनावश्यक सोनं खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका 1 वर्ष. पण त्यात मी प्रामुख्यानं असं सांगेल, आणि कालच ज्या सोन्याला चांदीला 6% एक्साईज ड्युटी होती ती 15% गेली. कालच जवळपास 8 ते 10 हजार रुपये सोन्याला दर 10 ग्रामला भाव वाढले. भाव तर वाढलेच, चांदीला वाढले, सोन्याला वाढले. त्याच्यामुळं ग्राहकावर परिणाम झाला आहे. आज पूर्ण भारतामध्ये 1 कोटीच्या जवळपास 50 ते 60 हजार 50 ते 60 लाख स्टॉप आहे. आणि असं शक्य नाही. सोनं जे आवश्यक आहे, समजा एखाद्या घरी लग्न असेल, 10 ग्राम घेतो तो 3 ग्राम घेईल, पण तेवढं नियंत्रण होणं जरुरी आहे. पण एवढं नियंत्रण होणार नाही की घेऊच नका. आज 16 तारखेपासून अधिक मास हो, तर प्रत्येक महिलाला चांदीचे जोडे वाढवाच लागतात चांदीमध्ये. तर मी पंतप्रधान साहेबाच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण असं शक्य नाही. आपण पाहत असाल, 5 वर्षापूर्वी सोन्याचा काय भाव होता, 2 वर्षापूर्वी काय झाला, आत्ता काय झाला. आणि असा एक माझा स्पष्ट अंदाज आहे, 2027ला 2.5 लाख रुपये भाव होऊ शकतो. तर जे आवश्यक आहे ते लोक सोडत नाहीत. अनावश्यक सोन्यामध्ये गुंतवणूक करू नयेत. त्याकरता हा शासनाचा निर्णय आहे, केंद्र शासनाचा निर्णय आहे. आता पेट्रोल डिझेलचा भाव वाढण्याची शक्यता आहे, क्रूडचा भाव वाढण्याची शक्यता आहे. तेच हे जर थांबलं तर त्यावेळेस शासनात राज्यामध्ये स्थिरता राहील. मी आता तुम्हाला सांगितलं ना, निर्णयाचं स्वागत करतो, पण ते शक्य होऊ शकत नाही. काही गोष्टी शक्य होतात, काही गोष्टी शक्य होत नाहीत. लॉकडाऊन झालं, थांबलं, कोणतं काम थांबलं नाही. आमची शासनाला एकच विनंती आहे की आज 3% GST लावला आहे. 1,60,000 सोन्याला 4,800 रुपये लागतात. सर्वप्रथम 1% GST करावं आणि 6% एक्साईज ड्युटी होती त्याप्रमाणेच करावं, जेणेकरून आमचा व्यवहार सुरळीत चालेल. कामगार जे कारागीर लोक आहेत त्याच्या पोटावर पाणी पडणार नाही. कारागीर जगला पाहिजे. सगळ्यात जास्त आज 3% GSTनं केंद्र शासनाकडं, महाराष्ट्र शासनाकडे 1.5% भरपूर कोट्यवधी रुपयाची GST व्यापारी भरतात. त्याच्याकरता आमचा विरोध नाही. हे सरकार चांगलं आहे, या सरकारचा मी स्वागत करतो. पण काहीतरी गोष्ट मुख्यमंत्र्याकडे दूरदृष्टी आहे म्हणून पंतप्रधानांना निर्णय घेतला, त्याचा मी स्वागत करतो. आणि आम्ही आंदोलन, मोर्चे बंद काहीच करणार नाहीत, असं माझं मत आहे.